हे बघ प्रभा आणि निकिता, मी 10 दिवस आता माहेरी चालली आहे. त्यामुळे तुम्ही दोघींनी मिळून घराकडे चांगले लक्ष द्या. लक्ष्मीताई आपल्या सुनाला आणि मुलीला वॉर्निंग देत होत्या. प्रभा त्यांची सून आणि निकिता त्यांची मुलगी होती. निकिता म्हणाली की हो ग आई, तू नको टेन्शन घेऊ, तू बिंदास्त जा, फक्त हो हो म्हणू नका, जे सांगितले ते नीट ऐका, घरातलं सामान खूप उडवू नका आणि बाहेरचं काय आणून विकत खाऊ नका. मी घरात नाही म्हणल्यावर तुम्हाला मोकळं रान झालं, जरा जबाबदारीने राहायला शिका. ए आई, काय दरवेळेस आम्हाला जबाबदारी सांगत असते, आम्ही दोघी काय जबाबदारी घेत नाही का? आपल्या सासूबाईचा टोमणा ऐकून प्रभा तेथून उठली आणि आपलं काम करू लागली. आई, तू बघेल तेव्हा किती बोलत असतेस ग, आम्हाला पण आहे काळजी. लक्ष्मीताई म्हणाल्या की हां, बघते की तुम्हाला किती काळजी आहे, सगळं तुम्हाला आयतं भेटलं आहे ना, त्यामुळे तुमची मज्जा आहे. आम्ही हे वैभव रक्ताचे पाणी करून सगळं साठवलं आहे. मी तशीच बरी तुमच्या हाती लागून देऊ, याला जपून ठेवल्याशिवाय जमणार नाही. एक एक रुपया साचवून आम्ही हे घर बांधलं आहे, म्हणून कुठे जायचं म्हणल्यावर मला काळजी लागून राहते. तुम्हाला नाही समजणार. मी गेल्यावर तुम्हाला किती पण सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही. तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही करतच असणार, हे नक्की आहे. आपल्या मुलीला पुढे घालून लक्ष्मीताई बरोबर आपल्या सुनबाईला टोमणा दिला. त्या माहेरी 10 दिवस गेल्या, परंतु त्यांचं मन अजून संसारातच गुंतलं होतं. लक्ष्मीताईचा आपल्या सुनेवर प्रभावर काडीचा सुद्धा विश्वास नव्हता. प्रभा स्वतः आपल्या सासूबाईला खूप भिवून राहत होती. किती पण नाही म्हणलं तरी तिच्याकडून चुका ह्या होतच होत्या. त्यामुळे लक्ष्मीताई प्रभाला नेहमी टोचून बोलत होत्या. पण ह्या सगळ्यावर प्रभाला एक चांगलं औषध होतं, ते म्हणजे तिची लहान नणंद निकिता. निकिता प्रत्येक वेळी प्रभाच्या बाजूने बोलत असायची. प्रभा आणि निकितामध्ये 2 वर्षाचा फरक होता, त्यामुळे त्या दोघींची छान पद्धतीची मैत्री झाली होती. प्रभाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा प्रभाला भीती वाटत होती की घरात लग्न झालेली लहान नणंद आहे, नणंदच्या पुढे मागे करावे लागेल, काही चुकलं तर नणंद आपल्याबद्दल सासूबाईचे कान भरेल, सासू पण आपल्या मुलीचीच बाजूने बोलेल, आपल्या सुनेला किंमत देणार नाही. परंतु प्रभाला निकिताचा खूप आधार होता. प्रभाच्या मनात निकिताबद्दल खूप गैरसमज होते. निकिताने तिला आपल्या वागण्यातून दाखवून दिले की ती खडूस नणंद नाही. निकिता प्रभाची आपल्या लहान बहिणीसारखी आपली काळजी आणि माया लावत होती, हे प्रभाला समजले. लक्ष्मीताई प्रभाला काही म्हणाल्या तर निकिता तिच्या पाठीमागे खंबीर उभा असायची. ती प्रभाला समजून सांगायची की वहिनी, आईचं बोलणं मनावर घेत जाऊ नको, तिचा तसाच स्वभाव आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, त्यामुळे या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. तिची फक्त एकच इच्छा आहे की त्यांनी हे वैभव खूप कष्टाने कमवले आहे आणि ते असेच राहावं, ही अपेक्षा आईची वहिनी तुमच्याकडून आहे. त्यामुळे ते तुम्हाला जरा धाकात ठेवत आहे. आणि वहिनी, तुम्ही पण आईला समजून घ्या, मग आई पण तुम्हाला एक दिवस समजून घेईल. आई ही जरा जुन्या विचारांची आहे. आपल्या छोट्या नणंदचं हे समजूतदारीचे बोलणे ऐकून प्रभाच्या मनात आपल्या सासूबद्दल कोणताच राग राहत नव्हता. दिवसेंदिवस नणंद आणि भावजाईचं नातं घट्ट होत गेलं. लक्ष्मीताई घरात नसल्या की निकिता आणि प्रभा दोघी मनसोक्त गप्पा मारायच्या. एकमेकींच्या लहानपणीच्या गोष्टी सांगून एकमेकीला हसत होत्या. काम सोडून गप्पा मारत बसलेलं लक्ष्मीताईला आवडत नव्हतं, त्यामुळे त्या दोघींना वाटायचं की आई आमच्यावर दबाव टाकत आहे, आम्हाला गप्पा मारून देत नाही. आता 10 दिवस लक्ष्मीताई घरात नसणार, त्यामुळे आता घरात मनसोक्त गप्पा मारा भेटतील या विचाराने दोघी आनंदित झाल्या. पण खरंच लक्ष्मीताईशिवाय घराला घरपण नव्हतं. तासाभराने लक्ष्मीताई माहेरी गेल्या. लक्ष्मीताई गेल्यावर निकिता आणि प्रभा तासभर एका जागेवर गप्पा मारत बसल्या होत्या. प्रभाची 3 वर्षाची मुलगी शिवांगी त्या दोघींकडे पाहत होती. तिला पण प्रश्न पडला असेल की काम सोडून आत्या आणि मम्मी एवढा वेळ गप्पा मारत कसे काय बसले आहेत. पोटभर गप्पा मारल्यानंतर परत दोघीला पण भूक लागली. निकिता वहिनीला म्हणाली की वहिनी, आज मला काहीतरी चटपटा खाऊ वाटत आहे, मला भाकर भाजी खाऊन कंटाळा आला आहे. तुला नाही का ग वहिनी, भाकर भाजी दररोज खाऊन कंटाळा येत, तुला कधी बाहेरचं खाऊ वाटत नाही का? ताई, जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की माणूस सगळं शिकतो, त्यामुळे आता बाहेरचं खाण्याचं मन पण होत नाही.
लग्नाच्या आधी खात होते परंतु आता खात नाही. काय वहिनी तू पण. बरं राहू दे, मी ना झोमॅटोवरून आपल्याला काहीतरी ऑर्डर करते. बिर्याणी खाणार का का दुसरं काही मागू? नाही निकिता ताई, मला काहीच नको. तुम्हाला जे आवडेल ते मागवा. हे काय ग वहिनी, तू खात असेल तर मी मागवणार, नाही तर मी सुद्धा मागवणार नाही. मग ठीक आहे ताई, तुम्ही जे ऑर्डर करचाल ते आपण खाऊ. निकिताने झोमॅटोवरून बिर्याणी ऑर्डर केली. ऑर्डर आल्यानंतर टी व्ही पाहत पाहत दोघी पण मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारतात. जेवण करता करता निकिता प्रभाला म्हणते की वहिनी, मारुती गल्लीत कपड्याचं खूप छान सेल लागलं आहे, तर आपण खरेदी करून यायचं का? काय ताई, हे एवढं सोपं आहे का? नंतर आईला समजल्यावर आपली काय खैर नाही. आणि तुमच्या दादाला आणि बाबाला कळाले तर ते दोघे काय म्हणतील? किती घाबरत आहेस ग वहिनी? मी ना दादाला विचारते. नको ताई, कल्पनेनेच मला भीती वाटत आहे. आपल्यामुळे घरात विनाकारण वाद नको. मला तर चुकून जरी सासूबाई मोठ्याने ओरडल्या तरी भीती वाटते. काय झालं तरी हे माझ्यामुळे झालं याची भीती मला नेहमी वाटते. हे बघ वहिनी, तू सतत घाबरते ना, त्यामुळे तुझ्याकडून चुका होतात. तुझ्या मनात सतत निगेटिव्ह विचार असतात, त्यामुळे तुझ्याकडून चूक होते. हो निकिता ताई, मी एखादी गोष्ट बिंदास करायला जाते, परंतु आईला पाहिलं की आपोआपच हातपाय थरथर कापतात. वहिनी, आई काय वाघ आहे का? तू सतत तिला घाबरत असते. भीतीने तुझ्या हातून चुका होतात. त्या चुका तू करत जाऊ नको, मग आई ओरडणार नाही तुला. ते जाऊ दे, तुला आईचं बोलणं खायची एवढी सवय झाली आहे की तुला तिच्याशिवाय करमतच नाही. मला सांग की आपण शॉपिंगला जायचं आहे का नाही? फक्त याचे उत्तर दे. दादाला आणि बाबाला मनवायची माझी जबाबदारी. मला नाही वाटत ताई की तुमचे दादा तयार होतील. वहिनी, आधीच नकाराची घंटी वाजवू नकोस. फक्त तुला शॉपिंगला येऊ वाटत आहे का नाही, फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. प्रतिभा टेन्शनमध्ये येऊन हा म्हणाले. संध्याकाळी जेवणात निकिता आणि प्रभा मिळून छान बेत करतात. लक्ष्मीताई घरी नव्हत्या म्हणून त्यांना काय टेन्शन नव्हतं की एवढेच तेल का ओतलं, एवढा मसाला का टाकला, एवढं मीठ का सांडलं. त्यामुळे त्या दोघी टेन्शन फ्री होत्या. आज किचनसुद्धा खूप खुशीत होतं. आज बाबाच्या आवडीचे कांदे भजे होते. प्रभाने बनवले होते. नुसत्या वासानेच घमघमाटानेच बाबाचे पोट भरले. बाबा हळूच निकिताला म्हणतात की आज तुझी आई असायला पाहिजे होती. तुझ्या वहिनीच्या जेवणाला सारखी नावं ठेवत होती. आज तिने कांदे भजे खाल्ले असते तर म्हणली असती की सुनबाईने किती छान स्वयंपाक केला आहे. याच्यावर सगळे मिळून खूप हसले. सगळ्यांनी मनसोक्त जेवणावर ताव मारला. गेल्यापासून लक्ष्मीताईचा 5-7 वेळा फोन येऊन गेले. त्या गेल्या होत्या माहेरला, परंतु त्यांचं लक्ष आपल्या सासरच्या घरीच होतं. 4-5 वेळा फोन फक्त आपल्या नातीसाठी आणि सुनबाईसाठीच आला होता. सुनेला कामाच्या सूचना देण्यासाठी, पण ते काय का असेना दोघी सासू सुनेला एकमेकांशिवाय पान हलत नव्हतं. सून कशी का असेना, परंतु लेकीपेक्षा ती हळूहळू जवळ येत असते. संध्याकाळी जेवण झाल्यावर निकिता आपल्या दादापाशी बसते आणि दादाला म्हणते की दादा, मारुती गल्लीमध्ये खूप छान शॉपिंग लागली आहे. मला आणि वहिनीला घेऊन चल ना. ए निकिता, वेडफीड लागले आहे का? मी नाही बाई, आईचं बोलणं खायला मोकळा. बाबा तुम्ही सांगा हिला, उगाच माझ्या डोक्याला ताप करू नको म्हणाव. आईची नजर म्हणजे सीआयडीसारखी असते. तिथे बसून सुद्धा इथल्या सगळ्या बातम्या आईला मिळतात. मी नाही बाबा याच्यात पडणार, तुमचं तुम्ही बघा. तुम्ही पुरुषांचं बरं आहे, बाहेर हिंडून येता, फिरून येता, मित्रांसंग खाऊन येता, परंतु आम्ही बाया घरातच असतो की घरातली काम करून करून आमचा जीव रडकुंडीला येतो. ते काय का असेना दादा, उद्याच्या उद्या माझं लग्न लावून दे. मी माझ्या नवऱ्यासोबत जाईन शॉपिंग करायला. आणि जर निकिता तुझी सासू आपल्या आईसारखी असेल तर काय करणार तू? माझं तुला काय करायचंय? मी माझ्या सासूला हँडल करेल. तुमच्यासारखी मी भित्री नाही. मग जा, तुझ्यात किती हिंमत आहे ती मला पाहिजे आहे. हिंमत असेल तर तू आईला फोन कर आणि म्हण की आम्ही शॉपिंगला जाऊ का? अरे दादा, मी आईला लागदा विचारेल, परंतु बोलणं माझ्या बिचारी बहिणीला पडतं ना, त्यामुळे मी घाबरत असते. अरे दादा चल ना, किती नाटके करतोस रे. बाबा सांगा ना दादाला. हे बघ दादा, तू जर नाही आला तर आम्ही दोघी मॅनेज करू. आम्ही कसं का होईना तिथं पोहोचतो की. बरं जावा.
जावा, मी पण पाहतो तुमच्या दोघीत किती हिंमत आहे. निकिता ताई, तुम्हाला म्हणलं होतं ना की तुमचा दादा नाही म्हणणार, कशाला त्रास करून घेताय. प्रभा आपल्या नवऱ्याकडे रागाने पाहत म्हणाली, स्वतः तर मला कुठेच फिरायला घेऊन जात नाहीत आणि आता माझी नणंदमुळे मला जायला भेटते तर तुम्हाला खूप भाव चढतोय. नजरेच्या भाषेने आपल्या नवऱ्याला प्रभाने खूप काही सुनावले. ए काय रे विजय, घेऊन जा, एवढ्या दोघी बोलत आहेत तर जा ना घेऊन. नको टेन्शन घेऊ तू बाबा, आता तुम्ही पण माझ्या मागे लागला आहात. जर आईला कळाले तर? अरे जावा, कळेल तेव्हा कळेल. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस नणंद, भाऊजे आणि विजय, लहान शिवांगी सगळे शॉपिंगला गेले. शेवटी निकिताने आणि प्रभाने मनसोक्त शॉपिंग केली आणि निकिताचा भाऊ विजय पण त्या दोघींना साथ देत होता. परंतु आता टेन्शन आलं की एवढी केलेली शॉपिंग आईला जर कळाली तर आई काय म्हणेल. निकिताचा भाऊ म्हणाला, तुम्ही दोघे अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आईला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो. तिला सांगतो की खूप कमी किमतीत ड्रेस भेटत होते, त्यामुळे मी या दोघींसाठी घेऊन आलो आणि आपल्या शिवांगीसाठी सुद्धा, आणि आईला पण 2 साड्या आणल्या आहेत. तर आई ह्या 2 साड्या पाहूनच खुश होईल. तुम्ही दोघे अजिबात टेन्शन घेऊ नका. पण छोट्या शिवांगीने आजीला खरं सांगितलं की आम्ही सगळे शॉपिंगला जाऊन कपडे घेऊन आले आहोत. तर मग काय करायचं? आता टेन्शन निकिताला आणि प्रभाला आलं. निकिताचा भाऊ विजय मुद्दाम आपल्या मुलीला म्हणाला की शिवांगी बाळा, आजी आल्यावर तिला सांग. निकिताने आपल्या छोट्या भाचीला जवळ घेतला आणि तिला म्हणाली की बाळा, आजीला सांगू नको आपण कुठे गेलो होतो, नाहीतर आजी आम्हाला ओरडेल. तुझ्यासाठी मी एक मोठी कॅडबरी देईल, पण तू आजीला नाव सांगू नको. कॅडबरीचं नाव ऐकल्यानंतर शिवांगी म्हणाली की बरं आत्या, नाही सांगणार मी आजीला. काय छोटी चूक सुद्धा त्यांच्यासाठी मोठा गुन्हा होता. 10 दिवसांसाठी त्या माहेरी गेल्या, परंतु घरातल्यांना थोडी का होईना मोकळीक मिळाली. घरात कोणाचा तरी धाक असला तर आपली इच्छा असून सुद्धा तसं वागता येत नाही, परंतु घरात धाक असणं ते पण महत्त्वाचं आहे. लक्ष्मीताईचं फोनवरून बोलणं सुरूच असायचं. आज काय बनवले, हे काम केले का, ते काम केलं का, कोण घरी आलतं का, हे सगळे प्रश्न विचारत होत्या. 10 दिवसानंतर लक्ष्मीताई घरी आल्या. घरात सगळीकडे नंतर शांतता पसरली. जो तो आपापल्या कामात गुंतला. हळूहळू त्यांना घरात त्यांनी काय केले काय नाही केलं हे कळालं, परंतु त्यांनी एवढं मनावर घेतलं नाही. शॉपिंगबद्दल पण विजयने सांगितलं की मी एकट्याने जाऊन आणलं आहे, परंतु लक्ष्मीताई गरजेच्या वस्तू खरेदी केल्यामुळे काही बोलल्या नाहीत. निकितासारखी खंबीर नणंद आपल्या पाठीशी आहे म्हणून प्रभा आता बिनधास्त होती. लग्न झाल्यापासून प्रभाला निकिताचा पाठिंबा होता. सगळ्यांशी जुळून घेताना निकिताने प्रभाला खूप मदत केली होती. निकिता आपल्या वहिनीला तिच्या चुका पण सांगत होती आणि ती चूक का झाली आहे ती पण समजून सांगत होती. वहिनीच्या अशा स्वभावामुळेच आईची सारखी चिडचिड होत असेल असं नेहमी निकिताला वाटायचं, पण आईने पण वहिनीला समजून घ्यावं. आजकाल कोणती सून आपल्या सासूचं एवढं बोलणं ऐकत नाही, त्यामुळे निकितासारखी आपल्या आईला समजून सांगत होती. आईला म्हणायची की आई, तू किती पण बोलली तरी वहिनी आपली एक शब्दसुद्धा कोणाला उलटा बोलत नाही. वहिनीतले वाईट गुण काढून चांगले गुण घेऊन बघ, मग तुमच्या दोघीत भांडणे होणार नाहीत. तुम्ही दोघी एकमेकांना एकमेकांच्या चुका सांगा, एकमेकीला समजून घ्या, एकमेकीची काळजी घ्या, प्रेमाने राहावा, मैत्रिणीसारख्या राहावा, म्हणजे तुम्ही एकमेकांची गोष्टी शेअर करचाल. आईचा मूड पाहून निकिताईला समजवण्याचा प्रयत्न करायची, परंतु लक्ष्मीताई निकिताला म्हणायच्या तुला नाही कळणार, तो अजून लहान आहे, हे म्हणून दुर्लक्ष करायच्या. एका वर्षाने निकिताचं लग्न ठरलं. एका संध्याकाळी प्रभा इमोशनल होऊन निकिताला म्हणाली की ताई, तुम्ही आता लग्न करून सासरे जाणार, मग माझं कसं व्हायचं व? असं म्हणत प्रभाच्या आणि निकिताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. नवऱ्यापेक्षा आपल्याला या घरात नणंदचा पाठिंबा होता, त्यामुळे निकिता आता सासरे जाणार या विचाराने प्रभाला सारखं रडू येत होतं. खरंच नाते कोणते का असेना, परंतु त्यात आपलेपणा पाहिजे. मायेचा ओलावा असले की नाते आपोआपच फुलते. एकमेकांना समजून घेण्यासाठी मनाची तयारी असेल तर मग चुका पण दुर्लक्षित होतात. पण लक्ष्मीताईसारखी सासू असली तर निकितासारखी पाठीशी नणंद पाहिजे.
कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.